श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी इथं दुसऱ्या टप्प्यात आमरण उपोषण. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चेनंतर उपोषण मागे. जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पावसामुळे खरीप पिकांचं नुकसान, बहुतांश गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई आणि जालना ते मुंबई रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण सेवेचा शुभारंभ. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं दुसऱ्या टप्प्यात आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्याशी राज्य शासनाच्या शिष्टमंडळानं यशस्वी चर्चा केली. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी शिष्टमंडळानं सरकारला आणखी 2 महिन्यांचा वेळ देण्याची मागणी करत आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती जरांगे यांना केली होती. शिष्टमंडळाची ही मागणी मान्य करत जरांगे यांनी सरकारला येत्या 2 जानेवारीपर्यंतची मुदत दिली. आमरण उपोषण आपण मागे घेतलं असून साखळी उपोषण सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, तसंच समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी जरांगे यांनी केली. या शिष्टमंडळात माजी न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड, माजी न्यायमूर्ती निरगुडे, मंत्री धनंजय मुंडे, अतुल सावे, संदीपान भुमरे, उदय सामंत यांचा समावेश होता. कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याची प्रक्रियाही जिल्ह्यात सुरू झाली आहे. दरम्यान आंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या महासभेला राज्यभरातून आलेल्या मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. सभेला झालेल्या गर्दीमुळे आंतरवाली सराटी इथल्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं त्यांना सरकारकडून 32 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये साखळी उपोषणं सुरू आहेत. कुणीही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू नये, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केलं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातल्या अंबड, घनसावंगी आणि मंठा इथं ओबीसी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, मंडळ आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात आणि मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा आदी मागण्यांचं निवेदन ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळानं प्रशासनाला सादर केलं. या मोर्चामध्ये ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता. जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सोयाबीन पिकाचा उतारा 50% घटला असून शेतात उभे असलेलं कपाशीचं पीक पाण्याअभावी वाळून गेलं आहे. अन्य पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या केवळ 73%च पाऊस झाला. शासनाकडून करण्यात आलेली पाहणी आणि पावसाच्या नोंदीनुसार जालना, भोकरदन, बदनापूर, अंबड, मंठा या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर जाफराबाद, परतूर आणि घनसावंगी हे तालुके दुष्काळातून वगळण्यात आले आहेत. जिल्ह्यातल्या 971 गावांची सुधारित पैसेवारी 47.35 पैसे इतकी झाली आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी विभागीय आयुक्तांना सादर केला आहे. दरम्यान जिल्ह्यातल्या बहुतांश गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र भूजल अधिनियमानुसार जिल्ह्यातल्या 350 गावांमध्ये पाणी उपसा करण्यास मनाई करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातल्या 48 गावांना 43 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाई तीव्र झालेल्या भोकरदन शहराला धामणा धरणातून 25 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. घनसावंगी, जाफराबाद आणि परतूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी तहसील कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातल्या 8ही तालुक्यात दुष्काळी परिस्थिती सारखीच असताना घनसावंगी, परतूर आणि जाफराबाद तालुका दुष्काळातून वगळण्यात आला आहे. त्यामुळे हे तालुकेही शासनानं दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावे अशी मागणी मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी केली. जालन्याहून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत प्रथमच विजेवर धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना स्थानकातून हिरवा झेंडा दाखवून विद्युतीकरणाच्या सेवेचा शुभारंभ केला. नांदेडपर्यंत रेल्वे विद्युतीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येईल. तसंच छत्रपती संभाजीनगर ते परभणीपर्यंतच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सर्वेक्षणासाठी मंजुरी देण्यात आली असल्याचं दानवे यांनी यावेळी सांगितलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मेरी माटी मेरा देश हा उपक्रम जिल्हाभरात उत्स्फूर्तपणे राबवण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून जिल्हाभरातून एकत्र करण्यात आलेल्या अमृत कलशांमधली माती दिल्लीला पाठवण्यात आली. जालना शहरासह जिल्ह्यात नवरात्रोत्सव आणि विजयादशमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. नवरात्रीनिमित्त शहरातल्या मुम्मादेवी, काळुंका माता, दुर्गा माता आणि अंबड इथल्या मत्स्योदरी देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. विजयादशमीच्या दिवशी JS महाविद्यालयाच्या मैदानावर सालाबादप्रमाणे रावण दहन कार्यक्रम पार पडला. जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.